गुणमियून जिणवीरम् अनन्तवर्णाननं सणसहावम् केवली सुधकेवली घनिगम् त्वयि सति परमात्मन् मादृशानुमग्नान् कथमतर्वयस्त्वां बुद्धकेशान्यदेहम् सुगतमगधरं वा वागीशं शिवं वा जितमभिवन्दे भासुरं श्रीजिनं वा। त्या जिनेंद्र देवाला माझा नमस्कार असो, ज्यांनी मोहावर विजय मिळवलेला आहे, मोहाला ज्यांनी जिंकलेलं आहे, सर्व दुःखाचं मूळ मोह आहे, तेव्हा दुःख नष्ट करायचंय तर मोहच नष्ट करावा लागेल. जिनदर्शन हे मोहाला नष्ट करण्याकरताच आहे. आपण इथं मंदिरामध्ये देवाचं दर्शन मोहाला नष्ट करण्यासाठी आलेलो आहोत. मोह नष्ट झाल्याशिवाय दुःख नष्ट होऊ शकत नाही. बाकी तुम्ही हजारो लाखो करोडो अनंत उपाय करा, पण मोह नाही घालवला तर दुःख नष्ट होईल काय? गरीब मनुष्याने पैसे मिळवले तर दुःख दूर होतंय काय? रोगी मनुष्य स्वस्थ झाला म्हणून दुःख होतंय काय? न शिकलेला मनुष्य शिकला म्हणजे दुःख दूर होतंय काय? चिंतन करायला पाहिजे का नको? आपण दुःख दूर करायला आलोय का नाही? तर देवाजवळ कशासाठी? दुसरा कोणतंही प्रयोजन नसलं पाहिजे. मंदिरात आल्यानंतर एकच प्रयोजन, दुःख नष्ट करणे. दुःख नष्ट करण्याच्या हेतून दर्शनाला यायला पाहिजे. म्हणजे आपण दुःखी असतो म्हणून मंदिरात यायला पाहिजे नाही. जर दुःखी नाही तर मंदिरात तर कशाला येईल असा प्रश्न. मग मंदिरात देवाचं दर्शन पण आपल्याला करण्याची गरज काय असणार आहे? दुःखी नाही तर
डॉक्टरकडे कोण जाणार सांग? स्वस्थ मनुष्य जाणार का? ज्याला कुठलाही आजार नाही तो डॉक्टरकडे जाणार आहे का? नाही का? मग तसंच आपल्याला इथं समजलं पाहिजे ना. दुःख आहे, रोग आहे, दोष आहे, नाही कसं म्हणताय? आहे हे समजलं पाहिजे. आपण समजत नाही, हेच तर अडचण. थोडीशी अनुकूलता आहे म्हणून आपल्याला असं वाटते की मला काही अडचण नाही. जसं आपल्याला शीतलबाई उदाहरण नेहमी कोणतं देणार? नॉर्मल टेम्परेचर किती असतं? नॉर्मल टेम्परेचर शरीराचं 98.4 काय असतं ना? किती असतं डॉक्टरीनबाई? 98. मग शीतलबाई काय सांगणार आपल्याला? जर टेम्परेचर 99 झालं तर कोण दाखवायचा विचार करतं का? डॉक्टर. गरज वाटते का 99 झालंय म्हणून डॉक्टरला जाणं? पण तेच जर 100, 101, 102 झाल्यानंतर दाखवायचं असं विचार येतो की नाही? दाखवत. पण 99 हे टेम्परेचर नाही का? आजार पण नाही का? आणि तो जर बारीक ताप मुरला तर तोच पुढं. स्लो पॉइझन म्हणायचं. हे जी थोडीशी अनुकूलता आहे ना, ही स्लो पॉइझन. हळूहळू करून आपल्याला ही जी साताची अनुकूलता आहे ही थोडी थोडी करून मारणार आहे. पण मारणारच आहे. मध जरी गोड लागला तरी ते मध कशाला लावलेला आहे? तलवारीला लावलाय का नाही? मग ते मध चाटता चाटता जीभ कापली जाईल का नाही? काय राजा? मध गोड लागतोय पण त्याच्या जवळ काय तलवार आहे का नाही? ते चाटताना जीभ कापली जाईल का नाही? तसं हे साताचा उदय. उलट उलट आपल्याला धर्म आहे ना एक फोर्सेबली करण्यामध्ये बाधक ठरतोय का नाही? मी केलाच पाहिजे धर्म असं कुठं भावना होते का जेव्हा साताचा उदय आहे? मला करावंच लागल म्हणून. जसं तीव्र रोग झाल्यानंतर डॉक्टरनं जर जय जिनेंद्र केलं तर तुम्ही देवाचं स्मरण करणार का नाही? आता देवा तूच शरण आहेस म्हणून. तीव्रतेमध्ये तर देवाचं स्मरण झालं, परंतु मंद मंद आहे ना, रोग मंद आहे, कमी त्रास आहे, तर आपण ज्याप्रमाणे डॉक्टरकडे जायचं म्हणत नाही तसंच इथं मंद कशा आहेत, अनुकूलता आहे, तर आपल्याला रोग आहे, आजार आहे आणि आपण औषध घेतलंच पाहिजे असं वाटत नाही, ही अडचण. म्हणून आम्हाला त्या डॉक्टरांचं महत्व पण वाटत नाही ना. डॉक्टर त्याची महिमा येणार का? जास्त रोग झाल्यावर बरा केला तर आपल्याला त्या डॉक्टरची महिमा येईल. पण साधारण रोग असताना डॉक्टरने जर औषध सांगितलं तर आपल्याला त्या डॉक्टरचं महत्व वाटतंय का? असं आहे ते.
म्हणून आपण मंदिरात देवदर्शन करायला आलो आणि आपल्याला जर असं वाटलंच नाही की मला त्रास आहे, दुःख आहे, अशांती आहे, आकुलता आहे ना, आणि हे मला इथं मोह आहे, हे सगळं मला दूर करायचंय, केलंच पाहिजे, त्याशिवाय शांती नाही, अशी तीव्र जिज्ञासा घेऊन मंदिरात दर्शनाला यायला नको. आणि तशी नसताना मग देव, धर्म, शास्त्र, गुरु यांचं श्रद्धान आपल्यामध्ये दृढ कसं होणार आहे सांग. बाहेर कोणता डॉक्टर आपलं हे दुःख दूर करू शकणार सांग. मोहाचं दुःख, जे दोष आहे त्याचं दुःख, क्षुधा, तृषादी दोष आहे, त्याचं दुःख कोणता डॉक्टर व्यवहारातला दूर करतोय? कोण कोण बाहेर हे दूर करण्यास समर्थ आहे? जगातला श्रीमंत, अतिश्रीमंत माणूस तर आपला मोह नष्ट करू शकतो का? मोहाच्या निमित्तात होणार दुःख नष्ट करू शकतो का? पण मला कळलं पाहिजे ना की दुःख मोहाने आहे आणि ह्या मोहाला दूर करण्याची योग्यता फक्त कोणामध्ये? पंचपरमेष्ठींमध्येच आहे. खऱ्या देवामध्ये, वितराग देवांमध्ये तो मोह, त्या मोहजनित दुःखाला दूर करण्याची योग्यता आहे. प्रवचनसारामध्ये म्हणून चर्चा घेतली ना. एकोणऐंशी गाथेमध्ये अमृतचंद्राचार्यांनी शीर्षक घेतला अथ यदी सर्व सावध्य योगम अतीत्य चारित्रमुपस्थित अपि शुभोपयोग अनुवृत्ती वशतया मोहादीन उन्मूलयामि ततः कुतः मे शुद्ध आत्मलाभः इति सर्वारंभेन उत्तिष्ठते. काय म्हणते? काय म्हणले आहे का निलेश पाहुणे? बाहुबली काय म्हणते? जर मी, काय म्हणते, जर मी सर्व पाप योगाच्या अतीत होऊन, कळतंय का? जर मी, अमृतचंद्राचार्य स्वतःला संबोधन करते, जे दीक्षा घेतलेली आहे, दिगंबर मुनी वेश धारण केलेला आहे, अर्थात तिथं त्यांनी काय केलेलं आहे? 5 महाव्रत धारण केलेली असते. अहिंसा, सत्य, आचार्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. बरोबर आहे की ज्या निमित्तात पापाचा बंध होतो. हिंसा, चोरी, कुशील याच्यामुळे काय होतो? पाप बंध. बरोबर आहे.
मग इथं ते म्हणते मी तर आता सर्व पापाचा योग जो आहे तो सोडलाय. नीट लक्षात घ्या, तुलना तर करा, मी किती पापाचा योग सोडला. पाप योग कळतोय का? ज्या परिणामामुळे आत्म्याचे प्रदेश परिस्पंदन होऊन आपल्याजवळ कर्म येतं तो पाप योग म्हटला जातो. आरंभ वगैरे ज्या काही क्रिया आहेत त्या निमित्तात काय होतो, पाप योग म्हणजे आपले परिणाम संक्लेश, आणि त्या संक्लेश परिणामामध्ये आत्मप्रदेश परिस्पंदन करतात आणि त्यामुळं काय होतं, पापाचा आश्रय होतो. म्हणजे पाप रूपाने उदयाला येणारे कर्म बांधले जातात आणि काळानंतर त्याचा उदय येतो नरक तिर्यंच आदी गतींमध्ये. बरोबर आहे. आता इथं काय सांगते ते नीट लक्षात घ्या. कशासाठी सांगतो हे सांगा. मोह का नष्ट केला पाहिजे? मोह नष्ट करण्यासाठीच आपल्याला इथं का आलं पाहिजे? मोह दुःख रूप आहे हे समजलं पाहिजे का नको? आपल्यात मोह आहे आणि त्यामुळंच मला दुःख आहे. कसं? ह्याची कुठं मला अनुभूती येते का? संबंध सगळा दुःखाचा मोहाशी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. याच्यासाठी वाचतो. नाहीतर वाचतोय काय, तुमचं चाललंय काय मला माहिती असतं. कशासाठी वाचतोय बाबुली भाई? तुम्ही मोही आहात का नाही? हा, मोही आहे का नाही? कशावरनं? काय लक्षण आहे तुमच्यामध्ये की जेणेकरून तुम्ही स्वतःला मोही समजताय? कधी आम्ही दिवसामध्ये विचार करतो का मी मोही आहे, मी मोही आहे म्हणून दुःखी आहे, मला हा मोह दुःख देतोय म्हणून मला मोह सोडला पाहिजे, याच्यावर कधी विचार केलाय का? दुःखी तर आहात पण दुःखाचं कारण मोह बघताय का? दुःखी कोण नाही? कोणतं ना कोणतं काही ना काही दुःख प्रत्येकाला आहे. पण ते दुःख मोहामुळे आहे याच्यावर कधी विचार नाही. ते दुःख कोणत्या तरी बाह्य कारणामुळेच आहे असंच मी बघत असतो, मानत असतो. ही फार मोठी अडचण आहे. म्हणजे सुखासाठी सुद्धा मी धन मिळवलं किंवा भूक भोगले याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मी दुःखी नाही. नाहीतर त्या भोगाचं अवलंबन घेतलं कशाला असतं? आचार्यांनी जशी एक गाथा दिली ना ह्याच्यामध्ये, छान गाथा आहे. जेसिम विषये सुरदी हाय, तेसिम दुःखम ज्ञान सद्भावम. बघा गाथा नंबर आहे 64. दुःख दुःख आहे हे कुठेतरी समजायला पाहिजे आणि ते दुःख मोहामुळे आहे हे समजायला पाहिजे. आणि मग ते तो मोह मला इथं देवदर्शनाला आलोय तर तो मोह नष्ट करायचा भाव ठेवला पाहिजे. यासाठी हे प्रकरण वाचायचं. ठीक आहे. 64 गाथेमध्ये आचार्य काय सांगते बघ. अथ यावदिंद्रियाणि तावत् स्वभावादेव दुःखमेवं वितर्कयति.
जो पावे तो इंद्रिय आहे, तो पावे तो स्वभावाने दुःख आहे, असं म्हणायचं. इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या माध्यमातून जाणतोय आणि इंद्रियाच्या माध्यमातूनच मी विषयांचं अवलंबन घेऊन सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. नियमानं आचार्य म्हणते त्याचंच नाव दुःख आहे. कसं काय? हे तर्काने सिद्ध करते, युक्तीने सिद्ध करते. तुम्ही इंद्रियाच्या अवलंबनाने कोणत्या एका विषयाचा आश्रय घेऊन त्याच्यातून सुख भोगण्याचा जो प्रयत्न आहे त्याचंच नाव दुःख आहे. भूक लागल्यानंतर जेवायला बसलो त्याचं नाव दुःख आहे असं सांग. तहान लागल्यानंतर पाणी प्यायला लागलो तर दुःख आहे. पैसे पाहिजेत म्हणून दुकान उघडलं तर दुःखी मनुष्य दुकान उघडतो. माहित आहे तुम्हाला? सुखी माणसाला दुकान उघडायची गरज आहे? माझ्याकडे बघा ना. म्हणजे उदाहरण तुम्हाला जर पटत नसलं तर सांगतो. तुम्हाला का दुकान उघडावं लागतंय, मला का नाही उघडावं लागत? निलेश पाहुणे सांग. जय काका, दुकान उघडावं कोणाला लागतंय सांग. जर सुखी आहात, संपन्न आहात, तर तुम्हाला दुकान उघडायची गरज किती? व्यवहार आहे. तुमच्या घरी कामाला येणाऱ्या महिला कामवाल्या ज्या आहेत त्या सुखी का दुःखी? त्या कशासाठी तुमच्याकडे कामाला येतात? तुम्ही का जात नाही कोणाकडे कामाला? चारोबाकी सांगा. कामाला कोणाला जायची गरज असते? सुखी माणसांना कामाला जायची गरज आहे? व्यवहार सामान्य व्यवहार आहे ना, हे सिद्ध करून दाखव. सुखी माणसाला जेवायची गरज आहे का? देवाला जेवायची गरज आहे? सुखी माणूस देव आहे, गुरु आहे. आहार ते सुखी होण्यासाठी घेत नाहीत, आत्मसाधनेसाठी घेतात. जर आत्म्याची साधना होत नाही तर आहार सोडून देतात, सल्लेखना साधतात. जेवण्यासाठी म्हणून, सुखासाठी म्हणून जेवत नाहीत कोणतीही महाराज. आणि जे सुख मिळावं म्हणून जेवत असतील ते महाराज नसतील, त्यागी म्हटले जाणार नाही. हे समजून घ्यायला पाहिजे आपल्याला त्यागींचं स्वरूप काय. भले आपल्याला भलते जेवताना दिसतील, आहार घेताना दिसतील, पण आहार त्यांचा घेण्याचा उद्देश थोडंच त्या आहारामुळे मी सुखी होतोय, हे फरक आहे आपल्यात आणि त्यांचं. त्यांनी जाणलंय ना किंवा सुख कोणाचा धर्म आहे, सुख कुठून येतं, सुखासाठी काय केलं पाहिजे. संत साधू बनके विचारू, सुखासाठी हे केलं पाहिजे, न की दुकान उघडलं पाहिजे राजा. म्हणून म्हटलं रोगी मनुष्य दवाखान्यात जाणार सांगितलं नाही, दुःखी आहे म्हणून. स्वस्थ मनुष्य जाणार आहे दवाखान्यात नाही जाणार कारण तो रोगी नाही, हे सांगायचं. ते जिथं सांगायला लागेल. ज्यांच्या जवळ इंद्रिय आहे त्यांच्या इंद्रियाच्या है ना अवलंबनाने, इंद्रियाच्या द्वारे विषयाचं अवलंबन घेतात. आपण कपडे घातलेत म्हणजे आपण सुखी का दुःखी? अभिषेक. सुखी माणसाला कपडे घालावे लागतात का? साधे जर तर्क लावले तर लक्षात घेता येईल. सुखी माणसाला म्हणून तर देवदर्शन नीट केलं तर सगळं लक्षात येणार आहे. तिथं देवदर्शन तेवढ्यासाठीच आहे की ते सुखी आहे, आणि ते सुखी आहेत तेव्हा आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे त्यांच्याकडे कपडे का नाहीत. कारण कपडे घालणारा म्हणजे त्याला दुःख आहे. ज्याच्याजवळ शस्त्र अस्त्र काय असतील तो, आणि सुखी मनुष्याला शस्त्र अस्त्र ठेवावं लागतील का?
लागते. म्हणजे सामान्य आहे ना, सुखी माणसाला चंदन फूल काय लागतं का, शेंट अत्तर असलं काय सुखी माणसाला. पण देव दुःखी समजून त्याला फुलं चंदन लावून अगदी त्याचा आमच्यासारखाच. म्हटलं ना, माझी बुद्धी तेवढीच आहे, माझ्याप्रमाणे सगळ्याला समजतो. नेहमी सांगितलं तिथं जे आता तुम्हाला माहित आहे का, पंढरपूरला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती आहे का नाही, तिथं देव आहे ना, तिथं तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये त्या विठ्ठलाला सुद्धा चांगल्या प्रकारे हे घातलं जातं, कपडे बिपडे घातले जाते, थंडी वाजते देवाला. ज्यावेळेस आषाढी वारी असते तर त्याच्या पाठीला तक्क्या लावते, कारण देव उभारून उभारून थकला आणि आता ते आहे ना, एवढे लोक 11 लाख लोक दर्शन घेणार त्यांचं म्हटल्यानंतर त्याला थोडा नको का पाठीला आधार, म्हणून तक्क्या लावते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चंदनाचा लेप करते, कारण त्याला उकडतं देवाला. म्हणून तिथं आपण विनय पाठ मध्ये म्हटलंय की असं कोण करतं, असं कोण करतं, असं कोण करतं. पियुष पाहुणे, वाढदिवसाला कोण जातं? राग सहित जग मेरुल्यो मिले सरागी देव. मी रागी आहे तर देवाला रागी बनवायला मी माझं पुढं बघत नाही. मी रागी आहे आणि म्हणून मला वाटतंय त्याला पण माझ्यासारखंच दुःख आहे. कोणाला? आणि मला शरीराच्या आश्रयाने ज्या दुःखाची अनुभूती होते त्या दुःखाला मी ज्या कारणाने दूर करतो, आम्हाला वाटतंय हे देव पण शरीरवाले आणि त्यांना पण थंडीचं दुःख असणार, त्यांना पण उन्हाळ्याचं दुःख असणार. प्रत्येकाची आपली कल्पना. आपल्याला जसं आपलं रूप सुंदर दिसा म्हणून नटतो, तसं देवाला पण मग अलंकार घालून नटवणार. अरे म्हटलं ना, म्हणजे ते त्यांना ते देव आहेत ना, तुम्हाला कळते का नाही? पण त्यांचं देवत्व ठेवणारच नाही मी, देवाचं लक्षण माहिती नसल्यामुळं. आणि मी माझ्यासारखंच त्या देवाला पाहणार. देवासारखं आपल्याला नाही, अंतर इथं पडतं. अंतर कुठं पडतं? आपल्यासारखे देव का देवासारखे आपण? नीट सांग. म्हणजे आपल्यासारखे अर्थात व्यवहारामध्ये जसे आपण आहोत, आपल्याला ज्या ज्या विषयांची आवश्यकता वाटते त्या रूपाने आपण आपल्याला पाहत असताना देव पण तसे आहेत. जसं मला पाहिजे तसंच देवाला सगळं पाहिजे. देवाला पण पैसे लागतात का नाही? नाही लागत. पण देवाला नाही लागत तर आता तेच तर सांगा, देवासारखे आपण आहे तर आपल्याला पण लागत नाही, असं बघायला पाहिजे का नको? म्हणून जरा तर्क लावा, असं आचार्यांचं म्हणणं आहे. नुसतंच आपलं येऊन डोकं टेकून पाया पडून जाणं यात काय लाभ नाही. कुठंतरी बुद्धी लावा, आपल्याला इथं काहीतरी पाहिजे म्हणून काहीतरी घ्यायला काय. विरू तुमच्या दुकानात आलं गिरायक काय, आणि मग तुमच्या दुकानात सगळं शोकेस मध्ये ठेवलंय सोनं, ही नेकलेस दावा, ते नेकलेस दाखवा आणि ही अंगठी दाखवा, असं सगळं दुकान खाली केलं तुम्ही. आणि परत म्हटले नाही काय पसंती येत, नाही घ्यावं लागेल म्हणून बघा, नाही ना मला पसंत. मग तुमचं म्हणणं काय की तिथं जेव्हा सगळं दाखवलं तर घ्यायला पाहिजे असा अर्थ होतो. घेण्यासाठी आम्ही तिथं माल लोकांनी घ्यावा म्हणून ठेवलेलं. मंदिरामध्ये देव कशासाठी? त्यांच्याकडे आपल्याला काहीतरी घेण्यासाठी, आणि त्यांनी सगळा आपल्या समोर माल मांडला. निर्दोषता, वितरागता, सर्वज्ञता, निष्कषायता, निर्ग्रंथता, दिगंबरता, सगळं अपरिग्रह, अहिंसा, सत्य, आचर्य, ब्रह्मचर्य, सगळं आपल्या समोर माल दाखवला. काय काय घेऊन जाणार आपण? मा, काय काय घेऊन जातो आपण सांगा?
काय नाही का? फोटो काढायला मात्र नांदणीला आम्ही बघितलं तुमचे फोटो स्टेटसवर. है ना? गेला होता ना तुम्ही नांदणीला? तर सांगायचं असं आहे, देवाच्या मागे देव माग आहे, तिथं पुढं भरून सगळ्यांनी मस्त फोटो काढतील. देव शरीरवाले, मी शरीरवाला, फोटो काढा आणि स्टेटसवर डाउनलोड करा. अरे आपल्याला देव सांगते तू अशरीरी आहे आणि देवासमोर फोटो परत. हा देवाचा काढला तर अडचण नाही, पण तुमचा कशाला पाहिजे तिथं? मी देवाचं दर्शन करतोय आणि देवाचं नाही, माझं फोटो, माझं दर्शन करा. आणि बघायचं कोणाला असतं, जर तुम्ही फोटो काढला देवासमोर उभारून तर तुम्ही देवाकडे बघता का तुमच्याकडे बघता? फोटोमध्ये कोणाकडे बघितलं जात? देवाचा विषय येत नाही आहे ना. त्यांना काय बघायचंय? तिथं मी कसा दिसतोय. फोटो काढल्यानंतर कोणाला बघायचं असतं आपल्याला? आणि कोणासमोर उभारले ते देव म्हणते बाबा तू शरीर नाही आहे ना, आणि मी म्हणतोय ही शरीरवाला मी आहे, दिसतोय तो. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून म्हटलं त्यांनी आपल्या समोर सगळा माल ठेवला. आपल्याला आपलं काम काय? दाखवा दाखवा दाखवा, नुसतं दाखवा. दाखवलं तुम्हाला शास्त्र सांगताना बाबा हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, सगळं तुमच्या समोर जया काका मांडलं. जया काका आहे ना, काय घ्यायचंय का नाही? काय घ्यायचंय? काय घ्यायचंय हा प्रश्न. नेहमीच आपण इथून रिकामे जा. अडचण ही आहे ना, कारण आपल्याला समजतच नाही की हे काय आहे, कशासाठी आहे. म्हणजे बघताना म्हणून ही चर्चा सांगितली की बाबा तिथं ते देव आहेत, ते देव स्वभावाने सुखी आहेत का कोणत्या बाह्य इंद्रिय विषय भोगाच्या आश्रयाने सुखी आहेत? मग ते जर स्वभावाने सुखी आहेत आणि मग मी कसा आहे? मी स्वभावाने सुखी आहे का मी स्वभावाने दुःखी आहे? जेव्हा मी इंद्रियांचं अवलंबन घेऊन आहे ना विषयांना भोगतो, मी स्वभावाने सुखी का मी स्वभावाने दुःखी? गणित मांडले का कधी? कसं असतं? जर सुखी आहे तर अवलंबनाची गरजच काय, ही गोष्ट इथं सांगायला लागलेत है ना कुंद आचार्य. जेसिम विषये सुरदी तेसिम दुःखम वियान सद्भावम. काय आणि लागून काय लिहितं? ज्यांची विषय भोगामध्ये रती आहे, राग आहे, आवड आहे ना, आसक्ती आहे, त्यांना नियमान दुःख आहे असं समजावं. असं इथं मला सांगा, ती लाईटवर उडणारे किडे सुखी का दुःखी? लाईट लावल्यानंतर रात्री किंवा तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस ते किडे त्या लाईटवर येतात का नाही गाडीच्या समोर सुद्धा? सुखी का दुःखी? किडे ते सुखी आहेत का दुःखी आहेत? म्हणजे मरण सुद्धा बघत नाहीत, इतका त्रास आहे त्यांना. आपण जर त्या लाईटवर जाऊन उडलो किंवा पूर्वी पंथी विंती लावली, जर आपण त्याच्यावर जाऊन पडलो तर आपण मरून जाणार. ते सुद्धा विचार नाही, फक्त मला ते प्रकाशाचं आकर्षण. चतुरिंद्रिय जीव आहे, डोळे, आणि त्या डोळ्यानं तो प्रकाश दिसतो, त्या प्रकाशाचं किती आकर्षण, मरायला तयार आहे. तसं धनाचं किती आकर्षण आहे, भोगाचं किती आकर्षण आहे, मरायला तयार आहे, पण ही सोडायचं नाही. अर्थ काय ते? सुखी असणारे जीव तसं करणार नाही, दुःखी हे सांगता येत नाही. तर असं कोण तसं करतंय? कोण असं करत? जेसिम विषये सुरदी तेसिम दुःखम वियान सद्भावम.
जयितम नाही सद्भाव, जर तुम्ही म्हणत असाल नाही नाही स्वभाव नाही, तर त्यांनी उलटा प्रश्न विचारला की मग विषयांमध्ये व्यापार का करताय? विषयामध्ये प्रवृत्ती करताच कशाला जर तुम्हाला दुःख नाही, त्रास नाही, त्याचं पोट भरले ती परत जेवायला बसेल का? पोट भरल्यानंतर परत कोण बसेल का जेवायला? नाही का? तसं इथं प्रश्न आहे. जेवतय कोण? त्याला भूक आहे, भुकेचं दुःख आहे, दुःख मला दाखवायचं. जो तृप्त आहे त्याला त्या ठिकाणी जेवायला बसायची गरज नाही, तृप्त असणार. पण ज्याला तृष्णा आहे, कळते ना फरक? विषय भोगामध्ये प्रवृत्ती करणारे जीव सगळे तृष्णेने, तृष्णा आशा इच्छेने त्रासलेले असते, त्यामुळंच ते करायची इच्छा होते. जसं इथं तुम्ही 9:45 त्रासता का नाही? मग कधी एकदा सुटतोय जातोय, फोन जर वाजलेले असते तर कधी एकदा बाहेर जातोय आणि फोन काय झालं चौकशी करायची. सुखी जीव त्या ठिकाणी तशी आकुलता करेल का दुःखी? कुणाचा फोन आलता, काय म्हणून आलता, नंबर तर परिचित नाही, बघू लावून काय झालंय, फोन करून काय पाहिजे काय नाही. हा, तुम्हाला फोन आला तर नाही काल बिरूभाई? आहे ना, झटका. मग सुखी का दुःखी सांगा? मला फोनच येत नाही, माझा एरोप्लेन मोडलाच असतो. मग काय फोनच नाही आला तर विकल्प काय आहेत का? वाजलाच नाही, काय नाही, काय नाही, चाललंय की. आणि रेंज नसल्यावर तुम्ही करता काय शेवटी? आणि पूर्वी नव्हते फोन तर तुम्ही निवांत होता का नाही? इथं आल्यानंतर लँडलाईनवरच की जे काय असेल. पण आता लँडलाईन आता जवळच. म्हणजे आम्ही आता खिशात दुःख घेऊन फिरतोय, ते की बायकांना अगोदरच दुःखी, परत अजून नवीन दुःख खिशात घेऊन फिरतात पर्समध्ये. बरोबर आहे. आधी स्वभावाने दुःखी पर्यायगत, आणि आता नवीन मोबाईलची गरज नसताना मोबाईल ठेवून अजून दुःख वाढवलं का कमी केलं? म्हणजे त्यांना तर अजिबातच बघितलं की नाही, म्हणजे गरज काय? कोणाला आज नेम घ्यायचंय काय? मोबाईलच सोडायचं. म्हणलं दुःखी जीव सोडू शकत नाही. ते जर सोडलं तर दुःख वाटतंय. जेव्हा किती आहे म्हणून दुःख आहे, कारण आपल्याला ते बघायचंय. बघायला लागल्यानंतर काय ना, ही रील झाला, आता दुसरा रील, तिसरा रील, चौथा रील, स्टेटसवर ह्या मैत्रिणीचं त्या मैत्रिणीचं आहे ना, आपल्या पाहुण्यांचं आप्तांचं नुसतं असं बघत बसायचं. कसं? दुःखी जीवाला त्याची आवश्यकता भासीत होती, सुखी जीवांना नाही. ही इथं सांगायचा आचार्यांचा प्रयत्न आपल्याला. म्हणून मला हे सांगायचं होतं की आपण सगळे दुःखी आहोत, कारण आमची विषयांमध्ये रती दिसते, आणि म्हणून ती आपल्याला ते दुःख नष्ट करण्यासाठी देवाला बघायचं असतं. देवा तुला तर काही गरज, म्हणजे तुम्ही तर कोणत्याही विषयाशिवाय सुखी आहात, मग मी का मागं लागलोय विषयांच्या आणि दुःखी? म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे आपण दुःखी कसे आणि देव सुखी कसे, तर दर्शन केलं. नाहीतर मला जर कळलंच नाही ते सुखी काय आणि ते सुखी काय, तर मला मी दुःखी काय कळणार कसं? म्हणजे किती दिवस झाला आणतोय, रोज वाचतोय, पण काय आहे का फरक? म्हणजे त्याला पण एरोप्लेन मोडचं आहे, सगळं बाकी जमत आहे. दुःखी जीव, आता त्याला कळलं 4,800 रुपये आले, आता कशाचे आले, बरोबर दिले का चुकीचं दिलंय, किती विकल्प सुरू होतील सांगा बरं. नुसता एक निरोप पोचला की एवढं पेमेंट आलं, आता कशाचं आलं? पण सहन, मी म्हटलं ना, इथनं आणायचीच गरज नाही. एक तर बायकोचा फोन रेकॉर्डिंग करायचं, जर ते आणलाय, दुसरा त्याचा फोन का आणतो हीच मला कळलं नाही. आणला तर बंद ठेवतोय का?
म्हणजे 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, सगळेजण ऐकते, डिस्टर्ब होते आणि लाज वाटते त्याला. जेव्हा असं वाजल्यानंतर लाज वाटली की नाही विचारा त्याला. अरे सगळ्या देखत हे वाजलं, हे चुकीचं आहे बरं का. म्हणजे चांगलं काम नाही हे पण सिद्ध झालं ते. नाही म्हटलं ना, बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा फोन 9:30ला जा घरी, असं काय आकुलता करू नको. पण इथं येऊन निदान डोक्याला लोकांच्या आणि आमच्या त्रास करू नको. 9:30ला शास्त्र सुटलं झालं तर जा तू शास्त्र मन दुकानात जा. आणि इथनं बाहेर पडल्यानंतर जरा कुठंतरी ते बघितलं तर मला त्रास होतो. अर्धा पाऊण तास आम्ही छान पूजा केली, तासभर शास्त्र ऐकलं आणि बाहेर गेल्यानंतर अशी तीव्रता आहे. आणि मी म्हटलं मग इतक्या वेळ केलं काय आपण. म्हणजे थोडासा तरी इफेक्ट पाहिजे. साधा सिनेमा बघितलं तर थोड्या वेळ इफेक्ट येतो आपल्याला, हँग होतो आपण त्या सिनेमामध्ये, थोड्या वेळ त्याची चर्चा राहते. मॅच बघितली तर चर्चा राहते तशी. आणि इथं एवढं तास 1.5 तास ऐकून आपण कशी अगदी कादे मे हे मामल आहे, चिखलात पडलेलं सोनं जसं त्या आणि गंजत नाही, खराब होत नाही. लोखंड पडलं तर खराब होतं, गंजतं, पण सोनं नाही. तसं तुम्ही अगदी सोन्यासारखी आहे राव, लोखंडासारखी नाही म्हणत. काय कुठं इथं शीतलबाई त्याच्यासाठी उदाहरण नेहमी कोणतं द्यायचे. काय याचा काय संबंध, त्याचा काय संबंध आहे. आता मी काय सांगतो. हा सोमेश्वरनाथ कोट घालून, कोट घातल्यावर ऐकत नाही का. असं सांगा, हे उदाहरण आहे की पावसामध्ये बाहेर धो पडत असताना जर रेनकोट घातला तर किंचित देखील भिजत नाही. तसं शास्त्राला बसल्यानंतर, मंदिरात आल्यानंतर बिलकुल ओलं होत नाही, परिणाम मृदू होत नाही. मातीत पाणी पडलं तर ती माती सुद्धा मऊ होते, वृक्ष. पण इथं किती जरी जिनवानीना अमृताचा वर्षाव केला, देवदर्शन झालं, तर आम्ही किंचित देखील भिजणार नाही. कठोरता, ती कठोरता ही आपण इथनं बाहेर जाता क्षणी इथली चर्चा नाही, काय नाही, चर्या नाही, काय नको काय बोलायला. देव शांत होते. मी पण आता घरी जास्तोपर्यंत गप बसतो बाबा. त्यांना घेऊन जावा ना ते मग घरापर्यंत, इथंच सोडून द्यायचं देवाला. एक तर येताना घेऊन येत नाही देवाला, जाताना घेऊन जात नाही. एवढ्या फक्त इथं आलं तर तेवढंच. आणि खेद नाही, पश्चाताप नाही, प्रतिक्रमण नाही, काय नाही त्याच्याबद्दल. चूक करतोय दाखवली तरी काय फरक पडत नाही, मला काही फरक पडत नाही काय त्याच्यामुळं. कारण वर्तमानामध्ये तसं काम केलं म्हणून मला आत्ता काय त्याचं फळ दिसत नाही. आत्ता मी पाप केल्यामुळं आत्ता मला फळ दिसत नाही. आणि जेवढं मोठं पाप करतो तेवढं त्या ठिकाणी आत्ता लगेच फळ मिळत नाही, त्याला वेळ लागतो उदयात यायला आणि ते मोठं फळ भोगायला नरगतीमध्ये. म्हणून वर्तमानामध्ये मोठी मोठी पाप करणारी लोक दिसतात. आपल्याला वाटतंय एवढं मोठं पाप करते तरी बाहेरनं त्यांचं सगळं चांगलं दिसतंय, मग यांचं वाईट कधी होणार, वाईट कधी होणार. मोठं पाप केले, दमधर मोठं फळ भोगायला पुढे जायचंय त्यांना. आणि तू का त्याची चिंता करून तू पण त्याच्याबरोबर तिथंच जाणार आहे ना. ते पापाचं फळ का भोगत नाही, पापाचं फळ का भोगत, तू काय करतोय. म्हणजे ते पापाचंच वेगळ्या पद्धतीने चिंतन करतोय. जसं तो तंदुल मत्स्य, तंदुल मत्स्य जो आहे तो महामत्स्याला बघतोय, ते खात नाही, खात नाही, खात नाही आहे ना. मासे तोंडातनं येतेच जातेच आणि ते तंदुल मत्स्य आपलं महामत्स्य निवांत, त्याला कधीतरी वाटलं तरच ते तोंड बंद करतो आणि मासे खातो, तर बाकी वेळेस निवांत आपलं पोट भरल्यावर गपचीप बसलेलं. पण कानातला मळ खाणारा तो तंदुल मत्स्य, तांदुळा एवढा मासा, निरंतर त्या बघून, ते चित्र बघून काय चिंतन करते. आणि सगळं त्याच्या जागी मी असतो काय सोडलं नसतं, त्याच्या जागी असतो तर मी काय सोडलं नसतं. आणि गपचीप त्याच्याबरोबर नरकात 7व्या जात, काय न करता. पाप करणारा राहिला वेगळाच.
पण त्या पाप करणाऱ्यानं पापाचं फळ मिळलं पाहिजे असं सगळ्याला चिंतन होतं का नाही नेहमी? कोणी वाईट वागला तर त्या वाईट वागणाऱ्याला वाईटाचं फळ मिळावं असं आम्ही सगळे चिंता करतो. आणि त्या चिंतेचं फळ म्हणजे आर्त ध्यानाचं फळ आम्हालाही तशीच गती मिळणार, त्याच्याबरोबरच असणार. आपल्याला गरज नाही आहे त्याची. ज्याचं त्याचं कर्म जो तो करणार आहे, फेडणार आहे, भोगणार आहे. जाऊ दे, म्हणूनच गौण करायला लागलो. काय आता करते तर आता एकदा सांगितलं तर पास झालं. आणि आपण श्लोक वाचत होतो सुरुवातीला. पियुष पाहुण्यांनी मला ते प्रश्न विचारला होता की उदासीनतेची 8 कारणं जी वाचायची होती स्वाध्याय जिनवानी वाचताना, आम्हाला त्याच्याप्रती उदासीनता का राहते आणि त्याच्यामध्ये अंतराय का उत्पन्न होतं याची कारणं आपण बघत होतो एका श्लोकामध्ये दानानुशासनमध्ये, दानशासनमध्ये. तर असू द्या, सांगायचं काय तरी सुद्धा म्हटलं आपल्याला तसं काय लय महत्वाचं वाटत नाही ती गोष्ट की मला जर शास्त्र स्वाध्याय सम्यक ज्ञान. आजचं वाक्य काय? आजचं वाक्य काय? वैभवराज. जिनवानी चांगल्या प्रकारे सेवन करतो तो, अभ्यास करतो तो सगळ्या दुःखातून मुक्त होतो असं लिहिलंय का नाही? कळते का जिनवानी काय सांगते? आणि एक त्याचा ती वाजल्यामुळं विषय आपला बाजूला गेला की नाही. म्हणजे असं सगळं कितीतरी मोठा अंतराय कर्म मानलं जात त्या एका फोनच्या आवाजामुळे. आणि इम्पॉर्टन्स नाही ना, मला महत्व त्याचं वाटणारच नाही. कारण तुम्ही त्या सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस इलॉन मस्क आहे ना, टेस्लाचा मालक, त्यापेक्षा तुम्ही बिझी माणसं, त्याला तर बहुतेक काम नसेल ते फोन ठेवतो का नाही कोणास ठाऊक. ते फोन घेण्यासाठी सुद्धा माणसं कामाला ठेवतो. पण तुम्ही सगळ्या प्रत्येक गोष्टीला मीच संसारात व्यवहारात माझ्याशिवाय कसं होणार. आणि त्याला जरा वेळ असतो बायका पोरांसाठी फिरायला सगळीकडं, मला वेळ असतो का? बाज बाबा नको, मंदिरात तर नको असलं घाणेरडं उपकरण. चर्चा हीच आहे. दुःखी आहे तीच मंदिरात मोबाईल आणते. कोण? एक क्षण म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे तो सुखी का दुःखी? देवाच्या आपल्या हातात मोबाईल आहे का? बघत तर जावा बाबा, देवाला मोबाईलची गरज नाही आहे. मग जर देवाजवळ मोबाईल नाही तर मी मोबाईल घेऊन का येतोय मंदिरात? असं काय अर्जन्सी आहे? असं कोणतं काम त्या ठिकाणी थांबवल जर तो फोन तुमच्या जवळ नसेल तर? श्वास थांबतो का मोबाईल नसल्यानंतर? मोबाईल जवळ ठेवला तर श्वास थांबल असं सायन्स सांगतं. आणि जे श्वास थांबवणार आहे त्याला मी माझ्या जवळ ठेवतो. आणि जे आयुष्य वाढवणार आहे म्हणजे श्वास वाढवणार आहे ते काम मला करायचं. चर्चा ही आहे. जेसिंग विषय म्हणजे किती किती आसक्ती आहे विषयांची. कोणाला असती ते सांगतात. आणि जेसिम विषये सुरदी तेसिम दुःखम वियान सद्भावम. कळतंय का? ज्यांची विषयामध्ये रती आहे त्यांना नियमान स्वाभाविक दुःख आहे. जसं अग्नी स्वभावाने उष्ण, सोन स्वभावाने पिवळं, तसं जे विषय भोगामध्ये रमलेले दिसतात ते स्वाभाविक दुःखी आहेत असं समज. जर तसं नसतं जयितम नाही सद्भावम, जर तसा स्वभाव नसता म्हणजे दुःख स्वभाव नसता विषयामध्ये रती करणाऱ्यांचा, तर ते म्हणते आचार वावारो नथी विषयस्थम, तर त्यांचा व्यापार विषयांमध्ये झाला असता का जर दुःखी नसते तर?
दुःखी आहेत म्हणूनच व्यापार करतायत इंद्रिय विषय भोगांमध्ये. लक्षात येतंय का? मी समजून घ्यायला येतं आपले भगवान जितेंद्रिया नाही, इंद्रियावर ज्यांनी विजय मिळवलेले आपले गुरु जितेंद्रिय आहेत. विजय मिळवलाय का नाही इंद्रियांवर, म्हणून ते त्या ठिकाणी गुरु आहेत, ते देव झालेले आहे. माझं लक्ष आहे का मला गुरु व्हायचंय आणि मला देव व्हायचंय? तुम्हीच राहावा गुरु, तुम्हीच देव राहावा, आम्ही फक्त पाया पडतोय. अरे का पाया पडतोय हीच तर चर्चा चालली की नाही. मला तुमच्यासारखं बनायचंय म्हणून मी तुमच्या पाया पडतोय. तुम्ही जसे जितेंद्रिय आहात, निर्मोही आहात, तसं मला पण मोहरहित व्हायचंय, इंद्रियावर विजय मिळवायचाय. कारण हे आहे तर मला सुख नाही. समजून घ्यायचा प्रयत्न करा. आहे ना, समजत नाही असं नाही, समजलं का नाही ही गोष्ट तर सगळ्याला. मग आता ती उतरायला पाहिजे का नाही, आपल्या श्रद्धेत उतरली पाहिजे. आचरणात तुम्ही नंतर उतरा, माझी गडबड नाही. पण आता समजलं नाही असं मला कोणाला असलं तर विचारा परत की जे विषय भोगामध्ये रमलेले असते ते स्वभावाने दुःखी असते. हे कुणाला कळलं नाही? कळलं का नाही? इलू काका दुकान का उघडणार आहे? सुख प्राप्त करण्यासाठी का दुःखी आहे म्हणून? दुःखी आहे म्हणून दुकान उघडणार आहे का नाही? म्हणून करुणा भाव, करुणा येते आचार्यांना आपल्या तुमच्या प्रती. काय हे लोक आहेत विनाकारण तडफडते. जसं लाईटवर उडणारा किडा ज्यावेळेस त्याच्यात जळताना मरताना तडफडतो, आचार्यांना ते तेच तेच बघते तिथं. का 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 एवढं दुःख भोगतोय तो? गरज होती का त्याला त्या लाईटवर उडून मरायची? त्या माशाला त्या गाळाला अडकवलेला तो पदार्थ खाण्याची त्या रसनेंद्रियाच्या विषयामध्ये आसक्त मासा मरण्यासाठी गरज नाही आहे विषय भोगाची. अशी देव बघायला मिळतील का सांगा? म्हणून सांग. आणि आपली आपली विचारधारा कशी आहे? आपल्यासारखं त्याला बनवायची हे सांगत होत. म्हणजे मी रागी तर ते पण रागी करून टाकायचे. योग्य आहे ती? म्हणून विचार कर. कशावर विचार करायचा? आज एवढा तरी विचार करूया आपण. भोजन करायला लागलं ना तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मी ही भोजन का करतोय? मी सुखी आहे म्हणून करतोय का मी दुःखी आहे? एवढाच विचार जरी आला ना तरी तुमचं ते जेवण पुण्यबंधाला कारण त्याच्यामध्ये आमची आसक्ती राहणार. मी दुकान का उघडायला लागलोय तर मी दुःखी आहे हे तुम्हाला कळू द्या हो, म्हणून माझ्याकडनं हे दुकान उघडलं जातंय. जर मी परिपूर्ण सुखी असतो तर मला दुकान उघडायची गरज नव्हती. मग मला कळायला पाहिजे की आता मला काय केलं पाहिजे की जेणेकरून दुकान उघडायची वेळच येणार नाही, जेवायची वेळच येणार नाही, कपडा लत्ता परिग्रहाची मला गरजच पडणार नाही. असं मला काय करायला पाहिजे? मग तुम्हाला चिन्वानी ऐकायला आवडेल. त्याच्या तत्वाचं श्रवण मनन ग्रहण धारण श्रद्धान करण्याची इच्छा निर्माण होईल. ते देव बघण्याची भावना अगदी परिणामाची विशुद्धी करणारी होईल. कळते का काय म्हणते? सुरुवात करा हो, प्रयत्न करा. पहिल्यापासून सुरुवात करायला सगळेजण आपण सामान्यच आहोत. प्रयत्न प्रत्येकाला. म्हणून आजचं समंत भद्र महाराजांचं वाक्य काय? परम पुरुषार्थ केल्याशिवाय असं दिलं का नाही? अपायकारक आणि अंगवळणी पडलेल्या विभावांचा दुर्भावांचा त्याग होणार नाही.
हा दुर्भाव आहे. मला इंद्रिय विषय भोग भोगताना मी दुःखी आहे हे समजत नाही. समजत नाही मला, हाच दुर्भाव आहे. मला वाटतं हे भोगतोय म्हणजे मी सुखी, माझ्याकडे आहे हे आणि मला भोगता येतंय, मी सुखी आहे असं मी भोगताना समज. जेव्हा की आपल्याला समजलं पाहिजे मला हे का भोगावं, मी याच्या अधीन का, मी दुःखी असल्यामुळे मला हे घ्यावं लागतं याचं अवलंबन. बरोबर आहे. चिंतन करा, चिंतन करा. ओम नमः भो प्रभू मी मन उच्चन काय कृतकार्य अनुमोदन प्रारंभ समारंभ आरंभ क्रोध मान माया प्रमाद इत्यादी विभागांचा माझ्याकडून या भवात पूर्ववात प्रदेशास्त्र गुरु यांचा घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची स्वाध्याय करीत असताना घडलेले या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या मी माझ्यामध्ये राहू. या सर्व दोषाविषयी मी प्रार्थना शरीरापासून इंद्रियांपासून इंद्रिय विषयांपासून भिन्न असणारा स्वतंत्र स्वाधीन आनंद स्वभावी मी एक जीव आहे. मी आनंद स्वभावी आहे. मी स्वभावाने आनंदी आहे. मला आनंदासाठी इंद्रिय विषय भोगांची गरजच नाही. मी दुःखी नाही, मी तर स्वभाव जाण. मी आनंद घन स्वरूप आहे. मी अतींद्रिय आनंद स्वभावी आहे. माझ्यामध्ये इंद्रियांवर विजय मिळवण्याची अनंत शक्ती आहे. जाण. विसर्जन.
हम्म. निज निधि निज बताई, यह जय बोलो राधे श्याम, श्री वाणी माता की